गुलबर्गा शहर में दिन ब दिन एलपीजी गैस की कीमतों में इजाफा को लेकर ऑटो ड्राइवर्स का एक बड़े पैमाने पर डीसी ऑफिस के सामने एहतजाज। गुलबर्गा से एक खास खबर। आज गुलबर्गा में ऑटो ड्राइवर्स ने लिक्विफाइड पेट्रोलियम गैस यानी एलपीजी की दिन ब दिन बढ़ती हुई कीमत के खिलाफ डिप्टी कमिश्नर के ऑफिस के सामने जोरदार प्रोटेस्ट किया। अपने बंद ऑटोज के साथ शामिल होते हुए ड्राइवर्स ने डिमांड रखी कि गैस के रेट्स को तुरंत कम किया जाए। ड्राइवर्स का कहना है कि शुरू में एलपीजी का रेट 53 रुपीस था, फिर अचानक से 60 रुपीस, फिर 80 रुपीस और आज ये 100 रुपीस तक पहुंच गया है। उनका मानना है कि अगर ऐसे ही प्राइस बढ़ते रहे तो उनके लिए अपना घर चलाना मुश्किल हो जाएगा, क्योंकि उनका एकमात्र काम ऑटो चलाना है और कोई और इनकम का सोर्स नहीं है। प्रोटेस्ट करने वाले ड्राइवर्स ने सरकार को वार्निंग भी दी कि अगर एलपीजी के रेट्स में जल्दी से जल्दी कमी नहीं की गई तो आने वाले दिनों में पूरे ऑटो ड्राइवर्स को अपनी जिंदगी और रोजमर्रा के कामों में काफी मुश्किल का सामना करना पड़ेगा। ये प्रोटेस्ट एक साफ सिग्नल है कि आम लोग एलपीजी की रैपिडली बढ़ती हुई कीमत से कितने परेशान हैं और लोकल एडमिनिस्ट्रेशन से ये उम्मीद की जा रही है कि वो इस मामले को तुरंत एड्रेस करे। गैस को दिने दिन पर रेट ज्यादा बढ़ा रहे हैं। पहले शुरू स्टार्टिंग 53 रुपीस था, 53 रुपीस से फिर 60 हुआ, 60 से फिर 80 हुआ, 80 से अब 100 करें राउंड फिगर। अब हम ऑटो वाले कैसा चलेंगे? अब हमारे जोरो बच्चे कैसा पलेंगे? अब हमारे को ये काम छोड़ कर दूसरा काम नहीं आता। गैसा के रेटा कम होना, गैसा का आज एक दिन रहा बोले तो आज 80 रहा बोले तो कल 100 कर रहे हैं। एक दिन में गैस का रेट कैसा बढ़ता? पहले महीने को महीना बढ़ता पहले महीने को महीना बढ़ता था, 1 तारीख को 1 तारीख बढ़ता था। अब डेली का डेली रेट बढ़ रहे हैं गैस के, एलपीजी गैस के। हम ऑटो वाले क्या करना? हम ऑटो वाले बहुत परेशान हैं। कल 80 था, आज 100 करें। डेली का डेली रेट बढ़ रहे हैं। 20 दिन से रेट बढ़ रहे हैं। एक दिन का बोल को नहीं। रेट कम होना, जो पहले 53 रुपीस था वही 53 रुपीस होना। मेरा नाम अहमद हुसैन। ಇದೇ ತರ ಮಾಡ್ರೆ ನಾವು ಹೆಂಗ್ ಬದಬೇಕಣ್ಣ? ಇದ್ರ ಮೇಲೆ ಬದುಕ್ಲುತ್ತೀವಣ್ಣ. ಒಂದು ಕೆಲಸ ಬರಲ್ಲ, ಏನೂ ಬರಲ್ಲಣ್ಣ. ನಮ್ಮ ಗುಲ್ಬರ್ಗದಾಗ ಏನೂ ಇಲ್ಲಣ್ಣ ಕೆಲಸ ಬಿಟ್ಟು, ಆಟೋ ಬಿಟ್ಟು. ಇದಕ್ಕಂದ್ರೆ ಹ್ಯಾಂಗಣ್ಣ? 75 ಇತ್ತು, ಓಕೆ ಡನ್. 55 ಇತ್ತು ಫಸ್ಟ್ ಶುರು, 55 ಇತ್ತು, ಅದಕ್ಕೆ ಡನ್. 65 ಆಯ್ತು, 75 ಆಯ್ತು, ಬಕ್ಕು ಟೆನ್ಷನ್ ಐತಣ್ಣ. 85 ಆದಾಗಂತೂ ಜೀವನನೇ ಪೂರಾ ಕಠಿಣ ಆಗ್ಬಿಟ್ಟದಣ್ಣ. ಈ 100 ಆಗ್ಯದಣ್ಣ. ಇದಕ್ಕೆ ಏನಾರ ಕಮ್ಮಿ ಮಾಡ್ಬೇಕಣ್ಣ. ಅಟ್ಟೆ ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಕೇಳ್ಕೊಬೇಕಂದ್ರೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್. ಜೀವನ ಬಕ್ಕಳು ಕಷ್ಟ ಅದಣ್ಣ. ಸಿಗ್ಲತ್ತಣ್ಣ, ರೇಟ್ ಹೆಚ್ಚಿಗದಣ್ಣ. ಪ್ಯಾಸೆಂಜರ್ ಕೇಳ್ರಿ ರೊಕ್ಕ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಕೊಡಲ್ಲಣ್ಣ. ನಿಂದೇನು ಸ್ಪೆಷಲ್ ಅದೇನ ಆಟೋ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರಣ್ಣ. ಇದೇ ಹಂಗಣ್ಣ ಹಿಂಗ ಅಂದ್ರೆ ನಮ್ದು ಇದು ಹೆಚ್ಚಿಗೆ 15 ದಿನ ಆಯ್ತಣ್ಣ. ಹಂಗೆ 15-20 ದಿನ ಹಂಗೆ ಸ್ಟೆಪ್ ಬೈ ಸ್ಟೆಪ್ ಏರ್ಕೋತೇನೆ ಹೊಂಟದಣ್ಣ. ಬಡಸ್ಕೋತೆ ಹೊಂಟ್ರಣ್ಣ. ಹತ್ತಿದ್ದಲ್ಲಿ 15 ದಿನದಲ್ಲಿ 20 85 ಐತಣ್ಣ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಏನೂ ಅಂದಿಲ್ಲಣ್ಣ. ಹೋಲ್ಬಿಡು, ನಡೆದ ಏನೋ ನಡೆದತ್ ನಾವು ಗಪ್ಪಾದೇವಣ್ಣ. ಈ 100 ಮಾಡ್ರಣ್ಣ. 100 ರೂಪಾಯಿ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಚಕ್ಕರ್ ಆದ್ರೆ 100 ರೂಪಾಯಿ, ಅದಕ್ಕೂ ಸಾಲಲ್ಲ ಅಣ್ಣ. ನಮಗೆ ಪ್ಯಾಸೆಂಜರಿಗೆ 20 ರೂಪಾಯಿ ಕೇಳ್ರೆ ಯಾಕಪ್ಪ ನಿಂದ ಆಟೋ ಏನು ಸ್ಪೆಷಲ್ ಆತ್ ಕೇಳ್ತಾರಣ್ಣ. ನಮಗೆ ಹಿಂಗಂದ್ರೆ ನಾವು ಎದಕ್ಕೆ ಬದಬೇಕು? ಬೇಡಿಕೆ ಅಣ್ಣ ಗ್ಯಾಸ್ ರೇಟ ಕಮ್ಮಿ ಆಗ್ಬೇಕಣ್ಣ. ಅಣ್ಣ ನಮ್ LPG ಆಟೋಗಳಂತೂ ತ್ರಾಸ ಅದಾರಿ ಸರ್. ಚಾರ್ಜಿಂಗ್ ನಡೀತು, CNG ಅವ್ರದ್ದು ಕಷ್ಟನೇ ಅದ, ಚಾರ್ಜಿಂಗ್ ದವ್ರದ್ದು ಕಷ್ಟನೇ ಅದ ಸರ್. ಎಲ್ಲ ರೇಟ್ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಅಲ್ಲತ್ತದ. ಹೆಚ್ಚಿಗೆ ಕೇಳ್ರಿ ಯಾರು ಕೊಡಲಾಗ್ಯಾರ ಸರ್. ಎಲ್ಲ ಒಂದೇ ಅದ ರೀ. ಬರೀ ಗ್ಯಾಸಿಂದ LPG ಒಂದೇ ಹೈನೇ ಹೊಂಟು ಸರ್. ಅದು ಯಾಕ್ರಿ ಸರ್, ಎದ್ರ ಸಲಕ್ ಹೊಂಟದ ಅದು ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗಬೇಕು ಸರ್. ಅಷ್ಟೇ ಮತ್ತನ್ಕರ್ ಮನಿ ಗ್ಯಾಸ್ ಇಲ್ಲ, ಡೀಸೆಲ್ ಇಲ್ಲ, ಪೆಟ್ರೋಲ್ ಇಲ್ಲ, CNG ಇಲ್ಲ. ಮತ್ತನ್ಕರ್ LPG ಒಂದೇ ಹೈಟ್ನ್ಯಾಗ ಹೊಂಟದಂದ್ರೆ ಯಾಕೆ ಹೊಂಟದ್ರಿ ಅದು ಗೊತ್ತಾಗಬೇಕು. ವೀರೇಶ್.